तर नमस्कार शेतकरी बांधवांनो काय आहे की आपण जर मक्याला सुरुवातीला म्हणजे बेसल डोसमध्ये झिंक सल्फेट दिलेले नसले तर आपला मक्का जेव्हा आपण परत मक्का पीक घेतले किंवा मग आपला मक्का 30 ते 35 दिवसाचा झाला किंवा कुठल्याही क्षणी झिंकची आपल्याला डिफिशियन्सी येत असते आणि झिंकची म्हणजे कमतरता कशी दिसते ती या इमेजच्या माध्यमातून आपण पाहू शकता। तर अशा प्रकारे जर आपल्याला झिंकची कमतरता आली तर आपण फवारणीसाठी कुठलं झिंक वापरलं पाहिजे आणि मका मोठे असताना उभ्या मक्यामध्ये झिंक लागले पाहिजे म्हणून कुठलं झिंक वापरलं पाहिजे। तर आपण आज या नॅनो झिंक आणि नॅनो झिंक जे लिक्विड फॉर्ममध्ये येत असते ते आणि आपलं चिलेटेड झिंक 12% वालं EDTA जे येत असते या दोघींमध्ये काय फरक आहे, कुठलं कुठे वापरावं। तर मी सांगेल मित्रांनो की जे नॅनो झिंक आहे हे खूप ऑक्साईड फॉर्ममध्ये जरी असलं, झिंक ऑक्साईड असा याचा फॉर्म्युला आहे, या ऑक्साईड फॉर्ममध्ये जरी असलं तरी सुद्धा हे ना 1 ते 100 नॅनोमीटरपर्यंत यामध्ये पार्टिकल बारीक केलेले असल्यामुळे हे पानाच्या पर्णरंध्रावर फवारणी केल्यानंतर लगेच पानाच्या पर्णरंध्रामधून झाडामध्ये शिरते। म्हणजे याचा अर्थ असा की जर आपल्या झाडावर डायरेक्ट सिम्पटम असे मी जसे फोटोमध्ये दाखवले तसे दिसत असतील तर आपण नॅनो झिंकची फवारणी केली पाहिजे। 15 लिटर पंपाला आपण 25 मिली याचं प्रमाण घेऊ शकतो। सहज आपल्या मक्का किंवा इतर कुठल्याही झिंक डिफिशियन्सी असलेल्या पिकाला लगेच उपलब्ध होते, हा याचा फायदा आहे। परंतु जर आपल्याला थोडं करून आपल्या पिकांनी वापरलं पाहिजे आणि पुन्हा त्याला अशा प्रकारे डिफिशियन्सी म्हणजे कमतरता नको आली पाहिजे म्हणून आपण जर झिंक घेत असाल तर बेस्ट मला असं वाटतं ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला हे चिलेटेड झिंक घेतलं पाहिजे मित्रांनो, EDTA 12% वाल। कारण जर pH जमिनीची जास्त झालेली असेल, काय मित्रांनो आपण शेणखताचा जर वापर कमी केलेला असला तर आपल्या जमिनीची pH वाढलेली असते। pH जर 8 8.5 झाले असेल तर आपल्याला झिंक सल्फेट वापरून जमिनीच्या माध्यमातून चालणार नाही, कारण ते उपलब्ध नाही होणार। त्यामुळे आपण चिलेटेड झिंक EDTA झिंक घेतलं पाहिजे। ह्याच्यावर अमिनो ॲसिडच्या कणांची कोटिंग चिलेट केलेलं असतं म्हणून याला चिलेटेड झिंक असं म्हणतो। हे इतर कुठल्याही पार्टिकल बरोबर फॉस्फेट बरोबर रिॲक्शन करत नाही आणि माती बरोबर बांधलं जात नाही, हळूहळू आपल्या पिकाला उपलब्ध होत असतो। म्हणून जर ड्रिपमध्ये द्यायचं असेल तर आपण चिलेटेड झिंक 12% वाला वापरलं पाहिजे आणि जर विजिबल त्वरित आपल्याला झिंकची कमतरता तात्पुरत्या स्वरूपात भागवायची असेल तर आपण नॅनो झिंक जे झिंक ऑक्साईड फॉर्ममध्ये येतं त्याचा वापर केला पाहिजे। तर अशा प्रकारे महत्त्वाचा हा व्हिडिओ होता। तर ही पोस्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच पोस्ट मी बनवत असतो मित्रांनो शेती उपयोगी, तर या पेजला फॉलो करा। धन्यवाद।